नमस्कार. यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत. आरग सैनिक संघटनेचा तृतीय वर्धापन दिन सामाजिक जिव्हाळ्याचा. आरग तालुका मिरज येथील आजी माजी सैनिक संघटनेचा तृतीय वर्धापन दिन नुकताच राष्ट्रहित प्रथम ठेवून आणि सामाजिक जिव्हाळा जपत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सैनिक चळवळीच्या योगदानावर आधारित पिक्चर फिल्म दाखवण्यात आली, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉक्टर, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, गुणवंत विद्यार्थी आणि वीर पत्नी यांचा समावेश होता. माजी सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी सोनू गावडे सर यांनी संघटनेला लॅपटॉप भेट दिला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक कीर्तीचे रांगोळीकार आदम अली मुजावर सर, लक्ष्मीवाडीचे माजी सरपंच व प्रतिष्ठित उद्योजक दाजी खोत आणि ECHS सांगलीचे वरिष्ठ लिपिक कॅप्टन गुरव साहेब ECHS सुविधांची माहिती देण्यासाठी उपस्थित होते. आदम अली मुजावर सर यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन सर्वांना मंत्रमुग्ध करणारे ठरले. दाजी खोत यांनी आपल्या मनोगतातून सैनिकांप्रतीचा जिव्हाळा व्यक्त करत आर्थिक देणगी दिली. सांगली जिल्हा सैनिक समन्वय समितीचे अध्यक्ष व भारतीय माजी सैनिक समितीचे सचिव सुभेदार मेजर पांडुरंग भोसले साहेब यांनी सैनिक चळवळ आणि एकजुटता का महत्वाची या विषयावर मार्गदर्शन केले. संघटना स्थापनेचा उद्देश राष्ट्रहित प्रथम ठेवून आजचा विद्यार्थी उद्याचा सैनिक व्हावा, सैनिकांच्या सर्व समस्या सोडवल्या जाव्यात आणि सैनिक मतदारसंघ स्थापन व्हावा या उद्देशाने 3 वर्षापूर्वी लावलेले सैनिक एकजुटतेचे रोपटे आज वटवृक्षामध्ये रूपांतरित होताना दिसत आहे. सैनिक महिला बचत गटाने काढलेली जवान किसानची रांगोळी लक्षवेधी ठरली. संघटनेचे अध्यक्ष महावीर नरदे साहेब यांनी सर्वांचे स्वागत केले. सचिव मारुती जाधव साहेब यांनी प्रास्ताविक केले तर प्रवक्ते सतीश पाटील यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रकटन केले. कार्यक्रमाला माजी सरपंच दाजी खोत, रांगोळीकार आदम अली मुजावर सर, कॅप्टन गुरव साहेब, सुभेदार मेजर पांडुरंग भोसले साहेब यांच्यासह सांगली जिल्ह्यातील विविध सैनिक संघटनेचे अध्यक्ष, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या सर्वांनी सैनिक चळवळीला बळकटी देऊन सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढवल्याबद्दल आरग सैनिक संघटनेने त्यांचे मनपूर्वक आभार मानले.